नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सीबीएसई साऊंड झोन 2 योगासन स्पर्धेत सलग 3 वर्षे रोटरी स्कूलला सुवर्ण पदक। 15 ऑगस्ट पूर्वी रस्त्यावरील खड्डे न भरल्यास खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे उपोषणाचा इशारा। रोटरी स्कूलमध्ये जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न। माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य रोगनिदान तपासणी आणि उपचार शिबिर संपन्न। आणि ICS महाविद्यालयात ग्रामीण स्वच्छतेविषयी मार्गदर्शन। या सविस्तर वृत्त। 21 जुलै ते 25 जुलै 2025 दरम्यान ग्रीन फिंगर्स ग्लोबल हायस्कूल खारघर येथे CBSE साऊथ झोन 2 योगासना स्पर्धा संपन्न झाली। यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी सुद्धा सुवर्ण पदकाची कमाई करून यश संपादित केलंय। सदरच्या CBSE साऊथ झोन 2 योगासना स्पर्धेसाठी संपूर्ण देशातून तब्बल 500हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता। या सर्व स्पर्धकांजवळ रोटरी शाळेतील विद्यार्थ्यांनी चुरशीची लढत देत यश प्राप्त केलं। सदरच्या CBSE साऊथ झोन 2 स्पर्धेमध्ये शाश्वत धुमाळ, आयुष पाटील, श्री दळवी, श्लोक दळवी, स्पंदन धामणे या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावून रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचं नाव गौरवित केलंय। तसेच श्री दळवी यांनी आर्टिस्टिक योगासना स्पर्धेत आणि स्पंदन धामणे यांनी रिदमिक योगासना स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं। 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2025 दरम्यान हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता वरील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। वरील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय। वरील सर्व यशस्वी योगापटूंना योग शिक्षक डॉक्टर गौरव आमरे व सौ शीतल घाणेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांना भरणे नाका ते खेड व खेड ते दापोली रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ भरून लोकांची आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची होणारी गैरसोय दूर करावी याकरिता निवेदन सादर करण्यात आले आणि 15 ऑगस्ट पूर्वी खड्डे न भरल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला असून त्याची एक प्रत माननीय तहसीलदार खेड व पोलीस स्टेशन खेड यांना देण्यात आली आहे। यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक निकम, युवक अध्यक्ष सूरज जोगळे, ज्येष्ठ नेते वसंत गुरव, कैलास यादव, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबाराम पवार, फजल मणियार, अनंत कांबळे, लक्ष्मण घोलप, विश्वास सुर्वे, रामचंद्र शिगवण आदी पदाधिकारी उपस्थित होते। आज आम्ही खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज भरणे ते खेड आणि खेड ते दापोली रस्त्याची जी अवस्था दैनंदिन अवस्था आहे या संदर्भात आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो होतो। आज आम्ही जे जटार मॅडम जे आहेत त्यांच्याकडे चर्चा केली। त्यांनी सकारात्मक आम्हाला जे आम्हाला सांगितलं की मी 1-5 दिवसामध्ये हे खड्ड्याचं भरण्याचं काम आम्ही पूर्ण करतोय। परंतु आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की जर हे 15 ऑगस्टच्या अगोदर जर काम झालं नाही तर आम्ही उपोषण 15 ऑगस्टला घेणार आहोत तहसीलदार कार्यालयासमोर, याची आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे। कारण खरोखर तालुक्याची परिस्थिती अशी भयानक आहे की कोणी वाली तालुक्याला राहिलेलं नाही, त्यामुळे अशी परिस्थिती आहे। त्यामुळे आज आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आज एवढी आम्ही बाहेर पडून आज लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही त्याचं आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि हे काम पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी रत्नागिरी जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न झाली। कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष मंदार संसारे आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचे योगा प्रशिक्षक डॉक्टर गौरव आमरे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचं आणि हनुमानाच्या मूर्तीचं पूजन करून करण्यात आलं। यानंतर रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केली। सदरच्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमधील योगापटूंनी आपला सहभाग नोंदवला।
त्यानंतर राज्यपंच संतोष जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगाचे महत्त्व आणि योगाचे विविध प्रकार समजावून सांगितले. योगाचा उगम भारतीय उपखंडात झाला हे प्राचीन काळापासूनचं आहे आणि हे योगींनी केलं आहे. योग हा शब्द संस्कृत शब्दापासून आलाय, ज्याचा मूळ अर्थ एकता आणि शिस्त असा होतो. योगा आपल्याला आपल्या शरीरावर तसेच मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. तुमचा तणाव आणि चिंता दूर करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. रोटरीने महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना घडवले असे त्यांनी सांगितले. यावेळी छत्रपती पुरस्कार विजेत्या व राष्ट्रीय पंच पूर्वी केंद्रे व एशियन गेम्स मधील पदक विजेती खेळाडू तन्वी रेड्डीज यांचा संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर स्पर्धा विविध गटांमध्ये घेण्यात आली. सदर स्पर्धेसाठी रणवीर सावंत, पूर्वा केंद्रे, दुर्वांकुर चाळके, राजेश आयरे, श्रद्धा जोशी, संतोष जाधव, किरण सनगरे, प्राप्ती केंद्रे, इतर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ प्रिया चिले यांनी केलं. शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड आणि कोकण आयुर्वेद स्पाइन व पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटर सावर्डे व कडवई यांच्या संयुक्त विद्यमाने 27 जुलै 2025 रोजी खेड येथे भव्य आरोग्य रोगनिदान तपासणी व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना उपनेते संजयराव कदम, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, तालुका प्रमुख सचिन धाडवे देसाई, शहर प्रमुख कुंदन सातपुते, सतीश उर्फ पप्पू चिकणे, बुवा शिंदे, तुषार साप्ते, मिनार चिखले, लक्ष्मण दोडके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नामदार योगेशदादा कदम यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अभियानांतर्गत पंचायत समिती खेड येथील अधिकाऱ्यांनी महाविद्यालयाला भेट दिली. त्यावेळी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं. अधिकारी वर्गाकडून या प्रसंगी स्वच्छतेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. रत्नागिरी जिल्हा स्वच्छतेबाबत प्रथम क्रमांकावर असून आपलं स्थान टिकवण्याची जबाबदारी इथल्या प्रत्येक नागरिकाची आहे, विद्यार्थ्यांची आहे. स्वच्छतेमध्ये आपला सहभाग अमूल्य असल्याचे यावेळी मत अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलं. याबाबत महाविद्यालयाकडून सर्व प्रकारची मदत देण्याचं आश्वासन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांनी अधिकारी वर्गास दिलं. पंचायत समिती खेड येथील सहाय्यक गट विकास अधिकारी विजय करपे, तालुका समन्वयक प्रवीण क्षीरसागर, स्वच्छ सर्वेक्षण कर्मचारी आश्रया कांबळे, रेणुका तांबे यांनी महाविद्यालयास भेट दिली. यावेळी विज्ञान विभागाचे समन्वयक डॉक्टर MA शेख, ITCT BMS विभागाचे समन्वयक डॉक्टर सचिन भोसले तसेच इतर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. खेड तालुक्यातील करटेल शाळा आणि सुकिवली केंद्रीय शाळा नंबर 1 येथे शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम व शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या माध्यमातून खाऊ आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, महिला आघाडी संघटिका सुप्रियाताई पवार, रोशनी चाळके, मिलिंद काते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाड MIDC सध्या चर्चेत आली असून 4 दिवसांपूर्वी महाड MIDC मधील रोहन केमिकल कंपनीवर कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमध्ये जवळपास 89 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. ही आणि एकच खळबळ उडाली. या घटनेला 4 दिवस उलटत नाही तोच महाड MIDC मधील D प्लॉट मध्ये असणाऱ्या D14 या प्लॉटवरील कंपनीमध्ये महाड MIDC पोलीस प्रशासनातर्फे छापा टाकण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महाड MIDC कार्यालयाचे अधिकारी आणि CETP अधिकाऱ्यांचा समावेश होता. सदर कंपनीमध्ये कोणत्या स्वरूपाचा माल बनवला जातो याची तपासणी करण्यासाठी पोलिसांमार्फत मालाचे नमुने घेण्यात आले असल्याचे समजत असून कंपनीच्या मालकावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही सांगण्यात आलंय.
लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने 28 जुलै 2025 रोजी रोहन विचारे यांचे बंधू जीवन विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे नवभारत हायस्कूल भरणे येथील विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी जिन्साचं वाटप करण्यात आलं। यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकणे, शैलेश धारिया, संदीप मोरे, सागर चिखले आणि नवभारत हायस्कूलचे शिक्षक उपस्थित होते। रसाळगड किल्ल्यावर जनसुविधा केंद्राचं काम जवळपास 75% झाले असताना अचानक वन परिक्षेत्र अधिकारी दापोली यांनी येऊन जनसुविधा केंद्राचं काम थांबवून ठेकेदाराच्या सुपरवायझरवर गुन्हा नोंदवलाय। रसाळगड किल्ला हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहे। या गडाची मालकी शासनाच्या पुरातत्व विभागाकडे आहे। रसाळगड किल्ल्यावरील वन विभागाच्या हरकतीमुळे जनसुविधा केंद्राच्या थांबलेल्या कामाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि सदर काम पूर्ण झालंच पाहिजे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त आणि पर्यटक यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी तहसीलदार कार्यालय खेड समोर महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी या संघटनेतर्फे आमरण उपोषण आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। सदर उपोषण आंदोलन यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शिवभक्त बांधव, शिवप्रेमी संघटना, सामाजिक राजकीय संघटना, ग्रामस्थ मंडळ घेरा रसाळगड यांनी सहकार्य करण्याचं जाहीर आवाहन जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी केलंय। मंडणगड तालुक्यातील भिंगडोली, आनंदनगर, समर्थनगर प्रभाग क्रमांक 3च्या शाखा प्रमुख पदी विनोद प्रकाश नटे यांची नियुक्ती शिवसेना तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर यांनी विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरजी देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केली। यावेळी शिवसेना महिला विधानसभा समन्वयक सौ अस्मिता केंद्रे, शिवसेना विभाग प्रमुख दीपक मालुसरे, देव्हारे विभाग संघटक निलेश रक्ते, शहर संघटक नगरसेविका सेजल गोवळे, शिवसेना माजी उपतालुका प्रमुख संजीव येसावरे, सचिव सिद्धेश देशपांडे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।